मंडळी नमस्कार, कडक बातमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर खुलताबाद या विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून विद्यमान आमदार प्रशांत बंब यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे। खरं म्हणजे महाविकास आघाडीकडून या मतदारसंघासाठी नेमकी कुणाला उमेदवारी दिली जाते याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती। शिवसेना ठाकरे गट तसंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या जागेसाठी इच्छुक होते। शेवटी महाविकास आघाडीने सतीश चव्हाणांना उमेदवारी दिली। महाविकास आघाडीचं तिकीट मिळवण्यापूर्वी सतीश चव्हाण महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत होते। महायुतीच्या नियमानुसार विद्यमान ज्या पक्षाचा आमदार असेल त्या पक्षाला ही जागा सोडली जाईल। या नियमानुसार प्रशांत बंब हेच महायुतीचे उमेदवार होणार हे निश्चित होतं। अशा वेळी सतीश चव्हाण यांना इथली उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करावा लागला आणि त्यानिमित्तानं महाविकास आघाडीला आणि शरदचंद्र पवार पक्षाला एक मजबूत उमेदवार देखील मिळाल्याचं बोललं जात आहे। इथले विद्यमान आमदार असणारे प्रशांत बंब हे गेली 3 टर्म पासून या मतदारसंघातून निवडून येत आहेत, त्यामुळे भाजपने त्यांना पुन्हा एकदा इथं संधी दिली। चव्हाण यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोधकांकडून बाहेरचा उमेदवार असल्याची टीका देखील आता होऊ लागली आहे। प्रशांत बंब यांच्यासाठी हा मुद्दा देखील प्रचारासाठी महत्त्वाचा ठरू शकतो किंवा महायुतीकडून त्याला महत्त्व दिलं जाऊ शकतं असं देखील बोललं जाते। दरम्यान सलग 3 टर्म पासून निवडून येणारे प्रशांत बंब यांचा देखील आत्मविश्वास या मतदारसंघासाठी यंदा जोरदार आहे। सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यामुळे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असणारे प्रशांत बंब यांनी मतदारसंघातल्या विकासासाठी मोठा निधी मागच्या काळात खेचून आणला, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास जोरदार आहे। तर समोरून कुणीही आलं तरी आपल्याला फरक पडणार नाही, आपण चौथ्यांदा ही जागा जिंकू असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। मंडळी, या मतदारसंघाच्या पार्श्वभूमीचा विचार केल्यास हा मतदारसंघ पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला होता। शिवसेनेचे आमदार माने हे या मतदारसंघातून 2 वेळा निवडून आले, मात्र 2009 साली प्रशांत बंब यांनी प्रथमच अपक्ष म्हणून इथली निवडणूक लढवली आणि जिंकली। त्यानंतर 2014 साली भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी चौरंगी लढत या मतदारसंघात पाहायला मिळाली, तेव्हा देखील बंब यांचा विजय झाला। 2019 ला शिवसेना भाजपची युती असताना प्रशांत बंब यांनी हा मतदारसंघ लढवला आणि हॅट्रिक करत जिंकून आणला। त्यामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण जाणून घेण्यात प्रशांत बंब हे आजपर्यंत यशस्वी झालेत। यावेळी मात्र त्यांच्यापुढे सतीश चव्हाण यांचं आव्हान असणार आहे। मराठवाड्यामध्ये किंबहुना राज्यभरात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांचा फॅक्टर महत्त्वाचा ठरतो आहे, त्यामुळे मराठा उमेदवार देऊन महाविकास आघाडीनं आपला डाव आधीच साधला आहे असं बोललं जात आहे। भाजप आता ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण करतं का? प्रशांत बंब यांचे कार्यकर्ते या निवडणुकीत काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मंडळी, सतीश चव्हाण यांची राजकीय पार्श्वभूमी दीर्घ आहे। गेल्या 2 टर्म पासून ते मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर विधान परिषदेवर निवडून जात आहेत, त्यामुळे ते यावेळी लोकांच्या मधून निवडून जाण्याची इच्छा व्यक्त करत होते आणि त्यातच त्यांना शरद पवार यांच्या पक्षाची साथ असल्यामुळे यंदा सतीश चव्हाण प्रशांत बंब यांना टफ फाईट देतील अशी चर्चा मतदारसंघात होते आहे। दरम्यान गतवेळी या मतदारसंघात निवडणूक लढवणारे संतोष माने हे देखील विधानसभेसाठी इच्छुक होते। ते यंदाच्या निवडणुकीत प्रशांत बंब यांना साथ देतील का की आणखी काय निर्णय घेतात याबद्दल आपल्याला प्रत्यक्ष निवडणुकीत कळेल, मात्र त्यांचा स्टँड काय राहतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, हे मात्र तितकंच निश्चित आहे। सतीश चव्हाण यांनी या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून बंडखोरी होणार नाही असं स्पष्ट केलं आहे। या मतदारसंघात मराठा, दलित आणि मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे। आजवर प्रशांत बंब यांना दलित आणि मुस्लिम मताधिक्य मिळालेलं आहे, मात्र यावेळी राज्यात आणि मराठवाड्यात जरांगे फॅक्टर असल्यामुळे मराठा समाजाची एक गठ्ठा मतं ही सतीश चव्हाण यांच्या पारड्यात जाऊ शकतात। किंबहुना याच आशेनं चव्हाण यांनी ही निवडणूक गंभीरपणे घेतली आहे असं बोललं जात आहे। शिवाय मुस्लिम आणि दलित समाजाची भाजपवर लोकसभा निवडणुकीपासून नाराजी आहे, तेव्हा देखील आपल्याला त्या निवडणुकीत पाहायला मिळालं होतं। त्यामुळे या समाजाची मतं देखील प्रशांत बंब यांच्याकडे जातात की सतीश चव्हाण यांना मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवाय मराठा समाजाची निर्णायक मतं असल्यामुळे मनोज जरांगे पाटील या मतदारसंघात आपला वेगळा उमेदवार देतात की सतीश चव्हाण यांना पाठिंबा देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान यापूर्वी सतीश चव्हाण यांनी अंतरवाली सराटी इथं जात मनोज जरांगे यांची भेट घेतली होती आणि जरांगे यांना आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते। भाजप महायुतीकडून या मतदारसंघात काही मराठा नेत्यांना अपक्ष उभं करण्यात येतं का किंवा तसं करून मराठ्यांची मतविभागणी होते का यासाठी प्रयत्न होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शैक्षणिक संस्था आणि कारखानदारीच्या माध्यमातून सतीश चव्हाण यांनी या मतदारसंघात आपलं जाळं विणलं आहे, त्यामुळे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून अनेकांना जोडून ठेवण्यात चव्हाण यशस्वी झाले आहेत।
या मतदारसंघातल्या दलित आणि मुस्लिम मतदारांवर चव्हाण यांचं लक्ष असणार आहे। तसंच प्रशांत बंब यांचा गड असणारा लासूर परिसर, या परिसरात देखील चव्हाण सध्या तळ ठोकून आहेत। तसंच या परिसरातले प्रशांत बंब यांच्यासोबत असणारे कार्यकर्ते आपल्यासोबत कशा पद्धतीने येऊ शकतात असं नियोजन चव्हाण यांच्याकडून होत आहे। मात्र या सगळ्यांमध्ये या मतदारसंघात बंडखोरी होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवसेनेचे कृष्णा पाटील डोणगावकर तसंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्ञानेश्वर नीळ हे दोन नेते या मतदारसंघासाठी इच्छुक होते आणि या नेत्यांनी त्यांची जमवलेली मतपेटी देखील या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे। सतीश चव्हाण बंडखोरी रोखण्यात यश मिळवतात का, तसंच प्रशांत बंब यांच्याकडून आणखी काही मराठा उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे केले जातात का, या गोष्टीवर देखील इथलं राजकारण ठरणार आहे। सरते शेवटी विद्यमान आमदार असल्यामुळे तसंच गेली 3 टर्म पासून या मतदारसंघात निवडून येत असल्यामुळे आणि सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यामुळे प्रशांत बंब यांनी आपल्या मतदारसंघात अनेक विकास कामं राबवली आहेत। याच विकास कामाच्या माध्यमातून ते लोकांना आपल्याला मतदान करण्याचं आवाहन करू शकतात। आता या मतदारसंघात जातीय आधारित मतदारांमध्ये विभागणी होते का, तसं करण्यात महाविकास आघाडी की महायुती यापैकी कोण प्रयत्न करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मंडळी, तुम्हाला काय वाटतं, या मतदारसंघात यंदाच्या विधानसभेला कोण मैदान मारेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची, पाहत रहा कडक बात।